दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल. एका बाजूला ओमकार साई, दुसऱ्या बाजूला बिंदास. सकाळ सत्रामध्ये बिंदास संघाने 29 धावा डिफेंड केल्या होत्या. तो संघ इन ऍक्शन पाहायला मिळतो. सकाळचा पहिला सामना खेळाय, त्यानंतर पाहतो आता दुपारच्या सत्रामध्ये शेवटचा सामना खेळतोय. परिसरासाठी वियोग गवारी निलेसडी पहिला चेंडू तेच तर होता, तोच मिसफील्ड होताना पाहतोय. आदू यांच्याकडून एक धाव नक्की कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? नाही, फक्त एकच आणि एकच धावावरती समाधान व्हावं लागेल. पहिल्या चेंडूत एक सिंगल धाव आले. श्री गणेश झालाय ओमकार साई संघाचा. तुषार बॅटिंग मार्क वरती. विवेकांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तुषारांचा. यावेळेस पहिला तर तेच तर चेंडू तर परंतु उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. पंचाची इशारा वाईटचा येतोय. एक अव्वंतर धावसंख्येत अव्वंतर भर होते धावसंख्येचा ते 2 या आकड्यावर. यावेळेस पहिला तर तेच तर्रार चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी पाहतोय आपण विवेकांच्या मार्फत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस मिस्टर स्टोक चेंडू हवेत आहे. चेंडूकडे स्वतः गोलंदाज येतोय विवेक आणि विवेक कडून होते चुकी. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेल त्यांच्या हातामध्ये विसावला नाही. याच कारणास्तव पहिल्या 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 4 या आकड्यावर. आजच्या दिवसात पाहिलं तर जे दावेदारी करणारे संघ होते, पहिला सामना पराभूत होऊन झुंजार स्पोर्ट्स हा संघ पराभूत होऊन माघारी परतला. त्यानंतर पाहिलं तर बाप्पा मोर्यासारखा एक बलाढ्य संघ सुद्धा माघारी गेलाय. म्हणजे यावर्षी पाहिलं तर अमर संघ सुद्धा एक चान्स होता. अमर संघ सुद्धा या सामन्यातून या टुर्नामेंट मधून बाहेर पडताना दिसतोय. म्हणजे यावर्षी नवीन एक संघ टॉप 4 मध्ये जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पतो वाईटचा इशारा पंचांचा. एक अव्वंतर धाव येते ऍड स्कोर बोर्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 विदाउट लॉस. नेक्स्ट बॉल विवेकांचा. अवंतर चेंडू सातत्याने हाताळतोय विवेक. यावेळेस क्रॉस बॅटचा फटका आहे. पुन्हा एकदा पाहतोय पण ऑन साइडला शतरक्षक आहे, त्याच्याकडून होते थोडीशी चुकी. फंबल होतोय. रोहित आहे तिकडे शतरक्षक आणि त्याच्याकडून फंबल होताना एक सिंगल जिकडे होते तिकडे डबल मध्ये रूपांतरण झालंय. या 2 धावा, या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल विवेकांचा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. खालच्या टोलाला चेंडू स्पर्श झालाय. बघूया उदय फ्रेम मध्ये त्यांना पाहतोय. याचा एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 8 या खेळावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर आपण 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा पोल केलाय. चेंडूला सरळ गोल केलाय. 6
मिस्टर उदय. पहिल्या षटकाच्या समोर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. थोडस महागडे षटक आहे पाहिलं तर विवेकांचा 14 धावा खर्च केला तर उदय नवीन गोलंदाज. उलटा चेंडू पुल केलाय. चेंडू एका टप्प्याने विवेक गोवारीकडे जातोय. एक वन बाउन्स फील्ड केलाय. थ्रो करेन तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु फटकाची निवड होती ना ती थोडी चुकीच्या दिशेने होती. जर फाईन लेग किंवा स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळला असता फटका तर षटकार किंवा चौकार गेला असता. नेक्स्ट बॉल उदयांचा हा प्रकार बॉल होता. यावेळेस पाहिलं तर सोडून दिलाय पंच. आजचे दोन्ही हात समांतर धाव एक अवांतर आहे. व्हाईटचा इशारा पंचांचा येतोय. या व्हाईटच्या लोकांमध्ये एका धावसंख्याचा भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 17-17. सतीश यांनी जर 3 चेंडूवरती 3 लगातार षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. प्रवीण दापशे यांच्या मार्फत त्यांचे मावशे आहेत ते त्यांच्या तर्फे त्यांना षटकाराची तिकडी जर कंप्लीट केली तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे सतीश यांच्यासाठी. 33 धावांचं आव्हान ठेवलंय. 18 चेंडू मध्ये लाईव्ह बघत आहेत ते. सतीश साठी एक प्राइज लागलेला आहे. पहिला चेंडू घेऊन तुषार बॉलिंग मार्क वरती. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू पाहिला तर तेच तर चेंडू होता. वाईड लाईन पकडून चेंडू हा हाताळला होता तुषार यांनी. चांगला चेंडू. पहिला चेंडू आला निर्धाव. नेक्स्ट बॉल सतीशांना बॅटिंग करावी लागेल कारण मागच्या सामन्यामध्ये सचिन हे थोडेसे नाखुश होते हताश होते परंतु यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा पंच आपल्या बाजूला वळतील. यस पंचांचा इशारा व्हाईटचा येतो. व्हाईट प्लस 1 धाव म्हणजे या 2 धावा येतात. श्री गणेश होतोय बिंदास संघाचा अवांतरच्या रूपामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुढचा चेंडू तुषार यांचा पुन्हा एकदा विवेक साठी. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. रवींद्र चेंडू खाली येतोय आणि करत नाही चुकी. पहिल्या आदरा वाजतोय मिस्टर विवेक गोवारी. बॅक टू डगआउट गॉन.
विवेकाची जागा बनवण्यासाठी चिन्हाचा चष्मा घालून विवेक गोवारी सारखा फलंदाज बादून परततोय. तुषारांचा पुढचा चेंडू सामना आदित्य. यावेळेस काय फटका सजवलाय. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडूचा सरळ जातोय सीमारच्या पार. मिळतील धावा. चौकार आलाय. त्या चौकारने कोंडी फोडलाय बिंदास संघाची. नेक्स्ट बॉल तुषार. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या टोला लागला तो चेंडू. निलेश यांच्यापासून थोडसा लांब होता चेंडू. त्याच कारणासह पाहिलं तर निर्धाव आलाय. चांगला कमबॅक होता पाठीमागे. धावचा खेळ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. मोठा प्रहार करण्याची गरज आहे कारण मागच्या इनिंग मध्ये पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. शेवटचा चेंडू या षटकातील बघूया. आदू. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. रवींद्र येतोय सॉरी. आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. षटक संपलंय पहिलं. एका षटकात संपतोय 7 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट पटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती मिस्टर रवींद्र यांना पाहतोय. सात धावा झाल्या तर अजून सुद्धा 26 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडू मध्ये. यावेळेस मला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा इतकाचाही चांगला संपर्क झाला नाही. सिंगल येते. चला स्टार बॉईज संघाचा कर्णधार युवा स्टार संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. फक्त कर्णधाराने यायचं आहे. स्टार बॉईज आणि युवा स्टार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रवींद्रचा पुढचा चेंडू सामना करत सतीश. यावेळेस पाहिलं खोलगट टप्प्याचा चेंडू होता परंतु बॅटच्या खालच्या टोला चेंडू आदळला होता. त्याच कारणासह पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळाले. या सिंगल धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. आता सिंगल डबलने काम नाही चालणार. षटकार चौकाची आतिषबाजी करावी लागेल. संघ पाहिलं तर अडचणी त्यामध्ये आल्या आहे. संकट मोचनाचं काम करावं लागेल. कोणत्या तरी एका फलंदाजाला ती ताकद ती कुवत आदू आणि सतीशकडे आहे परंतु त्यांना खेळणं कंपल्सरी आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगला फटका सजवलाय. तिकडे शतरंग आहे. एका धाव कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न परंतु एकच धावाचे समाधान मानू लागते. या एका धावेने धावफलक पुढे सरकते. जाऊन पोहोचते ऑन बोर्ड.
10 या आकड्यावरती. इकडे मला वाटते आकाश फिल्डिंग साठी सज्ज आहेत आणि चांगला थ्रो केला आकाशांनी. त्याच कारणास्तव पाहिलं एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. नेक्स्ट बॉल सतीश साठी. यावेळेस बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा पाहतो तर निलेश करमोड यांच्या हातातून झेल निसटलाय. जीवनदान मिळालंय पुन्हा एकदा सतीश यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 11 ऑन बोर्ड. या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून सुद्धा मोठा फटका आला नाही. एखादा मोठा फटका सामन्याचं समीकरण बदलू शकतो. सामना दूर जात चाललाय बिंदास संघाच्या अवाकापासून. यावेळेस पहिला आडव्या बॅटचा वापर पुन्हा एकदा पाहतोय ऑन साइडला. एक सिंगल धाव आणि सिंगल धाव मिळते फक्त. या सिंगलच्या मधून धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 21 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा 21 धावा. 7 चेंडू 21 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. षटकार येणं गरजेचं आहे. या चेंडूवरती मोठा फटका येईल का? यावेळेस कोलगट टप्प्यात चेंडू ऑन साइडला ऑफ साइडला चांगला शतरक्षण पाहतोय आपण. एक धाव एक सिंगल धाव. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. षटक संपलंय. दुसरं 2 षटकार संपले तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. यस डीजे. यस थँक्यू डीजे. क्रिकेट आहे सर्वांचा जीव आणि प्राण. कारण सगळे क्रिकेट प्रेमी आपण पाहतोय या मैदानावरती सातत्याने खेळत असतात. उन्हाचा ताण असो किंवा पडता पाऊस असो किंवा थंडी असो, जिथे टुर्नामेंट असो तिथे क्रिकेटपटू नक्कीच जातो. क्रिकेट प्रेमी नक्कीच जातात. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू यावेळेस केलाय पुल. पॉवरफुल आहे का? यस इट इज अ पॉवरफुल हाय अँड हँडसम षटकार. पाच चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. यस थँक्यू डीजे. पहिला चेंडू षटकार आलाय. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. सतीश ऑन फायर. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय सरळ 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. जर अजून एक षटकार आला तर प्रवीणजी दापचे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लागलाय. 2 लगातार षटकार आले आता. सामना पूर्णपणे बदललाय आता.
मॅच ऑन झालाय. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, पिच्चवर ऑन आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस कोलकाता चेंडू खोदून काढलाय ऑफ साइडला. रोहन जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव झाली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 27 या आकड्यावर. 3 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. यावेळेस पाहिलं तर डाव्या भरपूर बाळ. पंचांच्या हात दोन्ही समांतर आहे. धाव येते गव्हांतर. वाईटच्या इशाऱ्यात पंच विजय यांचा. 3 चेंडू 5 धाव्यांची आवश्यकता. पूर्णपणे सामन्यावरती पकड बसवण्याचं काम केलंय सतीश यांनी. यावेळेस पुन्हा एकदा लिव्ह केलाय बॉलला, म्हणजे पुन्हा एकदा वाईड येतोय. दर्पण 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 आलाय गोलंदाज अक्षय यांच्यावरती. दबाव आहे. दबाव में कुछ निखरते कुछ बिखरते और जो निखरते वो आगे बढ़ते. नक्कीच पुढे जायचं असेल तर अक्षयला दबावाला जुगारून स्वतःच्या संघाला या 5 धावा डिफेंड करून दाखवायला लागतील. चांगले चेंडू हाताळावे लागतील. 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू नोमन्स लँडला पाहतोय पण स्लिम मिड ऑफला चतुर्षक येऊन फील्ड करतो. तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. आता समीकरण झालंय 2 चेंडू 3 धावा. खूपच रोमांचक सामना असा पाहतोय पण आता स्ट्राईक वरती आलेत आदू. हा चेंडू महत्वाचा आहे. हा जर चेंडू निर्धाव आला तर प्रेशर येईल फलंदाजी करणाऱ्या संघावरती. हा चेंडू जर निर्धाव आला तर प्रेशर येईल. आणि आदू सारखा फलंदाज बॅटिंग मार्क वरती आहे. बघूया नेक्स्ट बॉल अक्षय यांचा. याचा टॅप केलाय आणि एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केलाय. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. सामना अतिशय रोमांचक सामना आहे. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांना प्रोत्साहन करा कारण सामना अतिशय सुंदर चालू आहे. 1 चेंडू 2 धाव. मॅच ऑन आहे. शेवटचा चेंडू 2 धावा. उंचावून चढाय चेंडू. सुनील येतोय चेंडू खाली. यस आणि झेल होतोय आणि सामना विरतोय तो ओमकार साई संघ. हळक बिंदा संघ. सतीश आणि टीम शेवटपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत लढत दिली. हळक बिंदा संघ. क्रिकेट पटूंची ही तर